श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीच्या दिवशीचा. तब्येत बरी नसल्यामुळे थोडासा लेट झाला, तरी इथे मी रात्री साबुदाणा भिजत टाकून ठेवला होता आणि रात्री साबुदाणा भिजत टाकला तर तो छान होतो. तर सकाळी उठल्यानंतर मी साबुदाण्यात थोडंसं पाणी टाकलं आणि तो थोडासा मिक्स करून घेतला आणि त्यासाठी मी एका ताटामध्ये सर्व जे आपल्याला लागणारं साहित्य आहे तेही काढून घेतलं. आणि सकाळी जर थोडंसं पाणी टाकून साबुदाणा मिक्स करून घेतला तर छान नरम होतो. तर इथे मी आता त्याच्यामध्ये थोडासा साबुदाणा काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट आहे तो मी ॲड करत आहे. आणि एका कढईमध्ये इथं तेल घेतलेलं आहे आणि तेल घेतल्यानंतर आम्हाला थोड्याशा आधी मिरच्या तळून घ्यायच्या होत्या. तर इथं मी आता मिरच्या तळून घेणार आहे. मिरच्या तळून झाल्यानंतर जे छोट्या बारीक मिरच्यांचे काप केलेले होते तेही आता मी त्यामध्ये टाकणार आहे. आणि ते टाकल्यानंतर जो आपला साबुदाणा शेंगदाणे मिक्स केले होते ते टाकणार आहे. कोणाकोणाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर मी अशाच प्रकारे करते. तुमच्याकडे कशा प्रकारे करतात ते नक्की सांगा. आणि बटाटे मी शेवटून टाकते, कारण मग ते छान आपला साबुदाणा आहे तो छान परतला जातो. आणि मग बटाटे नंतर थोडासा साबुदाणा बाकी राहिला की मग टाकते. तर इथं महाशिवरात्री त्यासाठी कौट आणले होते झाडाचे ताजे तोडून. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जे कौट आहे ते खाल्लंच पाहिजे असं म्हणतात. आणि त्यासाठी इथं मी आता गूळ मिक्स करून घेतलेला आहे. त्यामध्ये गूळ टाकल्यावरती जे आपलं कौट आहे ते एकच नंबर लागतं आणि ते खाल्लंच पाहिजे. काहीतरी त्यामागे शास्त्रीय कारण आहे, पण मला तर काही माहीत नाही. पण आपले वडलोपराजे जे आहे ते सांगतात ते आपण करतो. आणि इथं आता मी साबुदाणा वडेही करायला घेतले होते. त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट, मिरची वगैरे काढून घेतली होती आणि मीठ टाकून अशा प्रकारे त्याचा जे आपला साबुदाणा आहे त्याचं पीठ मळून घेतलं होतं. त्यामध्ये फक्त शेंगदाणे, मिरची आणि मीठ एवढंच टाकलं होतं मी. आणि थोडंसं पीठ भिजवून दिल्यानंतर अशा प्रकारे आपले छान असे जे साबुदाणा वडे आहे ते तळले जातात. जास्त जाडही ठेवायचे नाही, नाहीतर ते तळले जात नाही. असे कुरकुरीत असे छानपैकी आपले वडे तयार झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान असे लागतात. आणि आता इथं मी सर्व वडे तळून घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो शंभू महादेवाच्या मंदिरात पूजेला. आणि पूजेच्या जे मंदिर आहे शंकराचं त्याच्या समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि एक छोटासा नंदी महादेव आहे. तर आता इथं मी पूजा करून घेतली होती गणपती बाप्पाची. असं म्हणतात की कोणतंही कार्य करताना पहिले गणपती बाप्पाला मान द्यावा लागतो, तसंच कोणतीही पूजा करताना पहिले गणपती बाप्पाची पूजा केली जाते. गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर आपण शिवशंकराच्या पिंडीपाशी आलेलो आहे. आणि आता तिथं मी जे आपण पंचामृत म्हणतो त्याने पूजेची सुरुवात केलेली आहे. आणि बेलाची पानं वगैरे सर्व नेलेलं होतं, फुलं. तर अशा प्रकारे मंदिरात गेल्यानंतर आमची पूजा झाली. आणि मी शिवलीला अमृतही वाचले होते. 14वा अध्याय वाचला होता. पूर्ण नाही जमलं वाचायला, पण 14वा अध्याय वाचावं म्हणतात, 14वा किंवा 15वा. तर तोही मी घरी वाचला होता. आणि नंतर पूजेची आम्ही सायंकाळी गेलो होतो पूजेसाठी. तर अशा प्रकारे आम्ही इथं पूजा केली. कुणी सकाळी जातं, जर ज्याला जसं जमेल ते तसं जातात. आणि नेहमीप्रमाणे गर्दी खूप होती, स्त्रिया पुरुष खूप प्रमाणात दर्शनासाठी आलेले होते. तर तुमच्याकडे कशा प्रकारे महाशिवरात्री साजरी केली जाते आणि कोण कुठं गेलं होतं तेही मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आणि कुठून बघताय तेही नक्की सांगा. चला तर आपला व्हिडिओ इथंच संपवते. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. असाच प्रेम, सपोर्ट आणि आशीर्वाद राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.